सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आज नेमकं ब्लॉग कशाचा बनणार आहे. सो तुमचा वेळ वाया न घालवता आपण चालू करूयात ब्लॉग. आणि आता मी काही गेट रेडी विथ मी वगैरे काही करणार नाही आहे, तर माझं ट्रान्सफॉर्मेशन येईल ते 3, 2, 1. सो वी आर रेडी. रेडीमध्ये कोण कोणी अजून? ह्या दोन्ही माझ्या मामाच्या मुली. आम्ही सगळे आता रेडी झालो आहे आणि आता आम्ही जाणार आहेत लग्नाच्या घरी. तर भेटूया डायरेक्ट आता लग्नाच्या घरी. वेट एक मिनिट, मम्मी पण आली आहे. मम्मी पण आम्ही लग्न घरी आलो आहेत. मम्मी आपल्याला तिने किती कॉल करून करून पटकन बोलवलं, किती परेशान केलंय. काहीच आम्ही तुम्हाला दाखवतो नवरीची हालत. नवरी अजून रेडीच नाही आहे आमची मेहंदीसाठी. अजिबात रेडी नाही आहे, पाजामावरती आहे आमची नवरी. हेअर स्टाईलिस्ट सानिका साडी. डीएम गाइस, डीएम प्लीज डीएम करा. डीएम टू कॉन्टॅक्ट टू सॉरी सानिका नरसाळे. नवरीबाईने सांगितलंय आता करावंच लागतं. नवरीबाईंनी मला खूप मोठा धोका दिलेला आहे. प्रचंड मोठा मला अटॅक बसलेला आहे. तिने मला असं सांगितलं होतं की मला तिने म्हणजे प्रॉमिस केलं होतं की मी तुझ्यासोबत कलवरी म्हणून येणार आहे. बट तिने मला रात्री खूप मोठा असा धक्का दिलाय की नाही का मी नाही येते. स्कॅम केलं माझ्यासोबत. युनिव्हर्सिटीने पेपर ठेवले, माझे पेपर येतं असं तसं. मला खूप मोठा प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे. आय कांट बिलीव्ह. प्लीज लेट मी हेल्प गाईज. कोणी येऊ इच्छित का हिच्यासोबत कलवरी म्हणून? आम्हाला कलोरी जायला कलोरी भेटत नाही. गाईज कोणाला यायची इच्छा असेल, फिरायची इच्छा असेल तर लगेच कमेंट मध्ये कमेंट करा. अरे गाणं लावा ना, तसं कसं समजल? अरे ब्लॉग करतोय आपण. अच्छा असं काही पण काय दीड का? ही आमची होणारी नवरी आहे. इमॅच्युअर चाइल्ड डिसीजन. कसं होणार आहे हिचं लग्न नंतर काय माहिती. माझं लग्न मला झेलायला तयार आहे. चला चांगलं तरी काय करायचं? डान्स वगैरे सगळं करताना ते छोटस म्हणजे तुम्ही मिक्स करू शकता. पूर्ण सॉंगचं नाही ना. ते आम्ही झेलला हाय काय त्या कुठे गेल्या तुमचा गोळा आम्ही झेलला ते इकडं. मग फिरू आता फिरायसारखं त्याच्या तिथं आतमध्ये मेहंदीचं शूट चालू आहे. आम्हाला इतकं बोर केलंय आमच्या नवरीबाईने. बाहेर बसलोय आपण. बाहेर बसलोय हवेत गप्पा मारत. बाहेर फॅन बंद आहे ना आतला. बाहेरचा फॅन गेला आलाय. हे आमचे छोटे. हे कोण लागतं का? माझं. मला पण घे. Yes. असं आलं मी का शांत आता आहे बघ. तो? हा. याचीच असं भांडकुदळ. भांडकुदळच आहेस तू. बघ दीदी तर माझ्याकडे बोलली. ते बाळ पण ऍग्री करतय बघ. नाही म्हणताय ते तुला कळतं त्याची भाषा. ते म्हणजे तुमच्याकडनं ढकलते उलट तुम्हाला. फाड फाड फाड. एक्स्ट्राचा कपडा लावलाय. माझी तर जागा असते तिला खाली ना. आज बाईला जमत नाही. आमची नवरीबाईवरती शूट करायला गेली. किती लागतंय. आमची नवरीबाईवरती शूट करायला गेली. आम्ही खूप छान डान्स केला. आता आमच्या हातावरती पण मेहंदी रंगायला पाहिजे म्हणून आम्ही आता घरी जाणार आहेत. आणि इथेच आपला ब्लॉग एंड होतोय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग आहे हळदीचा एंगेजमेंटचा. बाय.